हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण माघी गणेश जयंती निमित्त उपवासाची साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत, पण एका वेगळ्याच पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजवला होता. पहिले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं अंगभर पाणी ठेवून साबुदाणा आपण 8 तासासाठी भिजवला. आपण इथे 4 बटाटे उकडवून घेतले. 3 बटाटे आपण खिचडीत टाकणार आहोत. आपण इथे मूठभर कोथिंबीर घेतले, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं. आपण याची 1 टीस्पून जिरं टाकून पेस्ट बनवून घेऊया. आपण इथे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांची पूड बनवून घेतली. आपण इथे 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून जिरं टाकलं. आता जिरं तडतडल्यावर 10-15 पानं कढीपत्त्याची टाकली. आपण जी सुरुवातीला कोथिंबीर, आलं आणि मिरचीची पेस्ट बनवली ती आपण इथे टाकून घेणार आहोत. पेस्ट आपण चांगली 5-7 मिनिटं परतून घेणार आहोत. आता तेल सोडलंय वाटण, त्याच्यात बटाटे टाकूया. चटणी चांगली परतून झाल्यावर 3 बटाटे आपण कापून चटणीत टाकले. आता चटणी तेल सोडायला लागली म्हणजे समजायचं की आपलं बटाटे परतून झालेले आहेत. अर्धा किलो भिजवलेला साबुदाणा आपण आता या चटणीमध्ये टाकून छान परतून घेऊया. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण टाकून घेतला. आता आपण 1 टीस्पून मीठ टाकून साबुदाणे चांगले मिक्स करून घेऊया. 1 टीस्पून आपण साखर घेतले, ती सुद्धा चांगली मिक्स करून घेऊया. तुम्ही आपल्या झणझणीत रेसिपी चॅनलवरती वरीच्या तांदळाची खिचडी, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची लाल रंगाची खिचडी, परत साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचं थालीपीठ, उपवासाच्या या सर्व रेसिपी बघू शकता. तर इथे आपण खिचडी चांगली घाटून तिच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर आता इथे आपण उपवासाची कोशिंबीर बनवतोय. तर इथे आपण 1/2 लिटर दही घेतलंय. त्यात आपण 1 टीस्पून साखर टाकूया. अर्धा टीस्पून आपण मीठ टाकूया. 3 टेबलस्पून आपण भाजलेल्या शेंगदाण्याची पूड टाकूया. एक बटाटा आपण बारीक चिरून घालूया. 1 टेबलस्पून जी ग्रीन पेस्ट बनवलेली ती सुद्धा टाकली.
आता बटाट टाकून आपण हे दही छान मिक्स करून घेऊया. तर आपली ही कोशिंबीर, बटाट्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही ही कोशिंबीर साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा वरीच्या तांदळाची खिचडी याच्यासोबत किंवा पॅटीस सोबत खाऊ शकता. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता बघा आपली साबुदाण्याची खिचडी मोकळी सुटसुटीत अशी बनलेली आहे. तर आता आपण ही सर्व करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.